गणित दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष मित्रांनो, माझं रोजच तुम्ही ऐकता गणिताच्या निमित्ताने, पण आजचा हा विशेष दिवस यासाठी आहे की गणित आपल्या अभ्यासक्रमामधला एक महत्त्वाचा विषय म्हणजे गणित. आणि हा विषय एवढाच आहे की आपले जे विद्यार्थी 10वी पास केल्यानंतर 12वी करतात, 12वी केल्यानंतर काही BA करतात, ते BA नापास होतात, मग शेवटी आमच्याकडे तर अनेक लोकांचा संबंध तुटतो आणि उदासीनता निर्माण होते गणिताविषयी. ती उदासीनता दूर व्हावी आणि गणिताची गोडी निर्माण व्हावी, हा सुद्धा आजच्या दिनाच्या निमित्ताने हा एक महत्व आहे, लक्षात घेतलं पाहिजे. महत्व आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण उठल्याबरोबर काय पाहतो? घड्याळ. म्हणजे गणित. आपल्याला किती वाजता जायचं आहे, किती वाजता आपलं IT आहे, किती अंतर जायचं आहे, किती किलोमीटर जायचं आहे, बरोबर आहे की नाही? साधा चहा जरी करायचा असेल आपल्या आईला किंवा ताईला, तर ती चहामध्ये साखर किती टाकावी, चायपत्ती टाकावी, आलं टाकावं, थंडी असल्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण लक्षात घेतो, बरोबर आहे? म्हणजे गणित जागोजागी आहे, गणित जागोजागी. इतकंच तुम्ही आता ITI केल्यानंतर तुम्ही आपला करिअर कराल, किंवा ठिकाणी कंपनीत लागाल, कोणी रोजगार सुरू कराल, घरचे लोक म्हणतील तर लग्न करून टाक, मग तुम्हाला बरं वाटतं बा आनंदाची आमच्यासाठी असतो. तर सांगायचा अर्थ असा की मग दोघं विचारतात, समजा तुम्ही मुलीला पाहायला गेले मुलं, तर ते विचारतात तुझी उंची किती, म्हणजे हाईट, बरोबर आहे? हाईट विचारते की नाही? डेट ऑफ बर्थ विचारते, म्हणजे मुलीची डेट ऑफ बर्थ आणि मुलाची. तर गणित आलेलं आहे, त्याच्या ठिकाणी काय आलं आहे? उपस्थित लोक गणित करते, नाही हा मुलगा फक्त 2च महिन्यांना लहान आहे, गणित आलेलं आहे. किंवा लग्नाचा वेळ ठरवायचा म्हणजे टाइम आलेला आहे की इतक्या आवाज इतके होतं, लग्न लागत नाही, वेळ भाग वेगळा, परंतु ते असतं. गणित जागोजागी आहे, गणिताशिवाय पर्याय. मी इकडे तुमच्या वर्गाने चाललो, आम्ही तुमचा विद्यार्थी आहे, अरे वर आहे तू खावी ना, हा वर आहे. हा विद्यार्थ्याचं म्हणजे संध्याकाळच्या थंडीच्या निमित्ताने त्यांनी सुरू केलं एक छोटासा रोजगार, म्हणजे विशेष म्हणजे दूध, गरम दूध. या मुलाने लावलेलं आहे. संध्याकाळीच्या 7 वाजता मी त्या रोडून चाललो होतो, त्यांनी आवाज दिला, सर म्हणे प्लीज या. विचार केला की आपण 2 पैसे कमावून आपल्या घरच्या लोकांना कसं सहकार्य करू शकतो, आपण हे किती दूध आपण आणल्यानंतर किती पैसे आपण ते कमावू शकतो, घरच्या लोकांना कसा आधार देऊ शकतो, ते आमच्या विद्यार्थ्यांनी केले. टाळ्या होते त्या मुळे. महत्वाचे आहे जो व्यक्ती या दृष्टीने विचार केला, कॅल्क्युलेशन करेल व्यवस्थित, पॉझिटिव्हली, सकारात्मक दृष्टीने, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, तो व्यक्ती निश्चितपणे यशस्वी होणार आहे. चुकूनला त्या 2-3 बाया बसतात ऍपल घेऊन विकण्यासाठी. मी तिथे ऍपल घेण्यासाठी गेलो, तर एक मुलगा होता टाय लावलेला, कदाचित तो गार्मेंटचा मुलगा असेल. तर त्या बाईने त्याला ते ऍपल दिलं आणि त्या मुलाने विचारलं त्या बाईला की किती रुपयाचं. ते ऍपल तिनं त्या बाईने 80 रुपयात दिलं. त्याने हे नाही विचार केला की हे ऍपल किती वजनाचं आहे. ऍपल म्हणजे पाव आला, किती ग्रॅमचा आहे, काय किलोचा हिशोब असतो. पण ते एक ऍपल सर 80 रुपयाला त्या बाईने भेटलं. तुम्हाला म्हणजे बोलू नका, याचं कारण काय समजत नाही, याला काही समजत नाही, मग याला काही गणित आहे घेऊन घेतो 80 रुपये देऊन टाक. सांगायचा अर्थ असा, जर आपल्याला गणित जर लक्षात घेतलं नाही, जागोजागी आपली फसगत होते, लोक हसतात, ते लक्षात घ्या, हसतात आपल्याला गणित आलं नाही तर. आपला पार्टनर समजा भविष्यात हसतो, अरे काही शेत नाही बघ, समजलं का नाही? म्हणून तुम्ही गणिताला नेहमी सांगतो, जेवढे विद्यार्थी माझ्या ह्या 30 वर्षात शिकले, माझ्या गणिताच्या वह्या जर पाहिल्या तर पहिला धडाच माझा काय, पाढे लिहा. पहिला धडा कागद कोणता आहे? पाढे लिहा. पाढे वहीवर लिहा. एक कितीपासून कितीपर्यंत? 30 पर्यंत पाढे लिहा. 2 पानं पाढ्याचेच आहे की नाही? नाव पहिल्या पेजवर नाव आहे, दुसऱ्या पानावर पाढे आहे. सांगितलं की ते पाढे वापरायचे, वाचायचे आहेत वर्षभर, पाढे आले पाहिजे. मी एक कोरोना काळात पोरगा पास झाला होता, तो 72% होते सर. तर तिरी नो म्हणे सर. पाढा येत नसेल तर कसं होईल? आणि म्हणून हे बघा, मत नाही, ऍडमिशन भेटलं ती पासे होऊन जाईल कसे बसे, परंतु जीवनात, आपल्या जीवनाचं जेव्हा गणित आपण साध्य करतो, जीवनात जगत असतो, तेव्हा मात्र तुम्हाला गंमत असते. आपल्या जीवनाची गंमत होऊ द्यायची नसेल तर हा गणित विषय आहे, याच्यात गोडी निर्माण होऊ शकते. तुम्ही फक्त प्रयत्न करा, काही कठीण नाहीये. रोज प्रयत्न करा, लहान उदाहरण सोडवून पहा, अनेक ट्रिक्स आहेत. आणि काही नाही, बेरजा, वजाबाक्या, गुणाकार, भागाकार हे करून पहा, स्वतः करा.
आता अलीकडे ITI केल्यानंतर नोकरी लागत नाही, तुम्हाला काय द्यावी लागते, परीक्षा द्यावी लागते. कोणती परीक्षा असते? स्पर्धा परीक्षेची असते की नाही. म्हणजे आपल्या रेल्वे जागा निघाल्या, BSc जागा निघाल्या, अनेक जागा ज्या जागा निघतात त्याच्याकरता काय असते, पहिली परीक्षा असते, म्हणजे एंट्रन्स एक्झाम असते. त्यात कोणता पेपर असतो? असते का नाही मॅथमॅटिक्स? मॅथ्स नसते का? मॅथ्स सुटलाय का? अजिबात नाही. जीवनाच्या शेवटच्या टोकापर्यंत बोडेकर सर या इतक्या वाजता मरण पावले, हेच ते आम्हाला खूप त्रास दे, हेच बरं झालं मेला भाग वेगळा. सगळ्याचा अर्थ हे भाग आहे, म्हणजे गणित जागोजागी आलेलं आहे. म्हणून गणिताचं जे महत्व आहे हे सोडू नका, लक्षात घ्या. आणि आपण गणिताचे अभ्यासक बना आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थी बना आणि जीवनाच्या शेवटच्या टोकापर्यंत शिकत राहा. गणित विषय आहे, कम्प्युटर आहे, ह्या गोष्टी, इंग्रजी बोलणे आहे, मराठी चांगलं बोलणे आहे, भाषण कला आहे, हा शिका. काही कठीण नाही. आदरणीय प्राचार्य साहेब सुद्धा या पद्धतीनं अनेक मोटिवेशनल आपल्याशी बोलत असतात, हे करा ते करा. आणि हे सगळं करत असताना जी सेवा आहे, जी आपण सरांनी एखाद्या मुलाने तुम्हाला सांगितलं थोडंसं हे करणं, तर ते टाळायचं नाही. काही मुलं टाळतात, हे काम नाही करणार, ते आळस जर असला तर तुम्हाला पुढे कोणी जवळ करणार नाही.